खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. एका बाजूला डिजिटल शिक्षण, स्मार्ट स्कूल आणि विकासाच्या घोषणा कानावर पडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बापूवली येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिक्षण घ्यावे लागत आहे. मुसळधार पावसाने शाळेचे वास्तव्य उघडे पाडले. वर्ग खोल्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापेक्षा स्वतःला भिजण्यापासून वाचवणेच मोठे आव्हान बनले. शाळेची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की अखेर गावकऱ्यांना स्वतः पुढाकार घ्यावा लागलाय. प्रशासनाची मदत येण्याची वाट न पाहता ग्रामस्थांनी शाळेच्या संपूर्ण छतावर प्लास्टिक टाकून विद्यार्थ्यांना तात्पुरता आसरा दिलाय. ही केवळ एका शाळेची कहाणी नसून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील दुर्लक्षाचे अस्वस्थ करणारे चित्र असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शाळेच्या छपरावर प्लास्टिक चढवणारे हात हे केवळ ग्रामस्थांचे नव्हते, तर आपल्या मुलांचे शिक्षण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या समाजाचे होते. मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. ती जबाबदारी जर गावकऱ्यांवर येत असेल तर विकासाच्या दाव्यांचे वास्तव नेमके काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर या संघटनेचे फोटो समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेच्या छतावर प्लास्टिक टाकण्याची वेळ येत असेल तर विकासाच्या घोषणा नेमक्या कोणासाठी, असा सवाल आता पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा आणि शिक्षणाच्या हक्काचा प्रश्न आता केवळ आश्वासनावर न राहता तातडीच्या कृतीतून सोडवला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.